या घरट्यातून पिले उडावीत घेऊन दिव्य शक्ती, आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. या उक्तीप्रमाणे प्रत्येक जण जीवनात कुठे ना कुठे स्थिर स्थावर झाले, करिअर यशस्वी झाले, म्हणून त्या आठवणींना उजाळा देऊन बालपणाची मैत्री कायमस्वरूपी जिवंत करण्याची माझी विद्यार्थी मेळाव्याच्या रूपाने आज वेळ आली आहे. त्या अनुषंगाने मदन वामन पातुरकर विद्यालय आणि कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन शिक्षक कुलकर्णी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य राजेंद्र उमाळे, त्र्यंबक मोरे, गोपाल बोरा, मुकुंद पिंपरकर, दत्तात्रय उडाळ, विद्यार्थ्यांचे प्राचार्य रमेश जाधव, अरुण मुगल, एस गवई, सुर्वे मापारी मॅडम, गायकवाड मॅडम यांची उपस्थिती होती. माजी विद्यार्थी मेळाव्याला 95-96 या वर्षी इयत्ता 10वीत शालेय शिक्षण घेणाऱ्या, शालेय शिक्षण देणाऱ्या शिक्षक यांच्या गाठी भेटी घडवून याव्यात, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा या दृष्टीने 30 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर माजी विद्यार्थी एकत्र येत मदन वामन पातुरकर विद्यालय आणि कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली. अनेक माजी विद्यार्थ्यांनी या शाळेतील शिक्षण दशेतील आपले अनुभव चिंतन करून, जुन्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त करून आज जीवनात काय करत आहोत याची माहिती दिली. यावेळी तत्कालीन शिक्षक कुलकर्णी, बोरा, विशेष अतिथी राजेंद्र उमाळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशिष महाजन, प्रवीण मिसाळ, चेतन पातुरकर, गजानन बिडवे, हरिदास बदर, आशिष दळवी, मंगल पिपरकर, मंगल बोरकर, अर्चना चव्हाण, महिंद्रा आंबेकर, शिवदास साखळकर, संजय फुले, माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुरेश मोरे यांनी केले. आज 2 फेब्रुवारी 2025 रोजी आज आम्ही इथे मदन वामन पातुरकर विद्यालयामध्ये 1995-96च्या बॅचचे सर्व विद्यार्थी इथे जमा झालो आहोत. सर्व विद्यार्थी आपापल्या आयुष्यामध्ये सेटल झालेले आहेत, पण 30 वर्षानंतर आज आपण काहीतरी सर्वांनी एकत्र जमावं या हिशोबाने आम्ही इथं स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे सर्वजण एकदम उत्साहामध्ये आहेत आणि सर्वजण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद. आज 30 वर्षानंतर तुमच्या जुन्या मित्रांच्या भेटीगाठी झाल्या, त्याबद्दल तुम्हाला काय वाटलंय? आज 30 वर्षानंतर जुन्या मित्रांच्या भेटीगाठी झाल्यानंतर असं वाटलं की आपले बालपण जे हरवलं होतं ते आज आपल्याला परत मिळालेलं आहे. प्रतिनिधी गजानन नरवाडे, NTV न्यूज मराठी, मेहकर, बुलढाणा.